महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद स्वतः देणार, विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. वर्षावरील बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघ दक्ष. भाजप प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक सुरू. मुंबई, विदर्भ, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील आमदार उपस्थित. इगतपुरीमधल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आज दुसरा दिवस. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत काय बोलणार याची उत्सुकता. प्रवीण गायकवाडांवरती शाईफेक करणाऱ्या आरोपीवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल. आरोपी दीपक काटे, भवानीश्वर शिरगिरेवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल. घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करण्याचा गुन्हा दाखल. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू. कॅन्टीनमधील खराब अन्नावरनं आमदार संजय गायकवाड यांनी केली होती मारहाण. एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्यावरती कॅन्टीन सुरू. फिर्यादीने तक्रार मागे घेतल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नेते सुनील बागुल, मामा राजवाडेंना दिलासा. लवकरच दोघांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता. गुन्हा दाखल झाल्यामुळे थांबला होता प्रवेश. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांची एकनाथ शिंदेंकडनं कानउघाडणी. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी, कमी बोला, जास्त काम करा, शिंदेंचा सल्ला. एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा पक्षप्रमुख पद घ्यावं, शिवसेना नेत्यांचा आग्रह. आपण कामाला महत्त्व देतो म्हणत शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यायला नकार दिला होता. आता पद स्वीकारणार का याकडे लक्ष. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची जनरल बॉडी मीटिंग होणार आहे. या मीटिंगमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल. सध्या या पदावरती जयंत पाटील तर आज शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार. राजीनामा दिलेला नाही, तसंच मला भाजपकडनं ऑफर नाही. राजीनाम्याच्या चर्चेनंतर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. नोव्हेंबर डिसेंबर नंतरच युतीचं बघू. राज ठाकरेंचं शिबिरादरम्यान अनौपचारिक गप्पांच्या वेळी मोठं विधान. राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला. मेळाव्यानंतर देखील आम्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये यासाठी अनेकांकडनं प्रयत्न. यापुढेही ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले जातील. उद्धव ठाकरे यांचं मत. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्यात मग बोलू. उद्धव ठाकरेंची मनसेसोबतच्या युतीवरती प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि पक्ष युती संदर्भात सकारात्मक असल्याची माहिती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी सूत्रांची माहिती. मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर. विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही. इगतपुरीमधल्या शिबिरामध्ये अनौपचारिक गप्पांच्या वेळी राज ठाकरेंचं विधान. आज संध्याकाळी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. महायुतीतील काही मंत्री आणि आमदारांमुळे महायुतीच्या अडचणी वाढल्यावरती या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. संसदेच्या मॉन्सून सत्राच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची बैठक. बैठकीला सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती असेल. मराठवाड्यातील 8ही गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर. नांदेडमध्ये 2, संभाजीनगर, बीड, जालना, लातूरला एका गटाची भर. मराठवाड्यासह 6 गट वाढले. गणांची संख्याही 12ने वाढली. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करायला स्थगिती. होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक. आंदोलनाचा इशारा. 1 लाख होमिओपॅथी डॉक्टर्स आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत. नागपूरच्या धार्मिक स्थळावरचे अनधिकृत भोंगे आणि लाऊडस्पीकरवरती कारवाई. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त भोंगे आणि लाऊडस्पीकर पोलिसांनी काढले. तर आणखी 2 दिवस पुन्हा एकदा कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातल्या 1,53,66,000 विद्यार्थ्यांनी घेतलं 3 महिन्यांचं एकत्रित रेशन. धान्य वितरण प्रणालीमध्ये राज्यामध्ये गोंदिया जिल्हा पहिल्या तर भंडारा जिल्हा दुसऱ्या नंबरवर. वसईच्या चिंचोटी धबधब्यावरती 2 तरुणांचा बुडून मृत्यू. सोमवारी पिकनिकसाठी गेलेल्या गोरेगावच्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही तरुण बुडले. बीडच्या पालवण इथे शेत जमिनीच्या वादातनं महिलेला मारहाण. जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेवरती उपचार सुरू. संबंधितांवरती कडक कारवाई करण्याची पीडित कुटुंबियांची मागणी. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करत भेटायला बोलवून अत्याचार. अड्याळ पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. पुढचा तपास सुरू आहे. पालघरमध्ये 7 दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नानिवलीमध्ये घरफोडीचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश.
गोंदियातल्या सूर्याटोला ते ढाकणी मार्गावरच्या रस्त्याला 3 महिन्यातच भेगा 2,62,00,000 रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलं होतं. रस्ता पुन्हा दुरुस्त करून देण्याची ग्रामस्थांची मागणी. बुलढाण्यातल्या गाभणे हॉस्पिटलमध्ये मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षांचा राडा. आयसीयूमध्ये मध्यरात्री प्रवेश न दिल्यामुळे ज्युनियर डॉक्टरला मारहाण. या प्रकरणी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधवांसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीच्या अहेरीमध्ये नागरिकांचा पेरकापट्टी गावाजवळच्या नाल्यावरनं धोकादायक प्रवास. पहिल्या पावसात जोड रस्ता वाहून गेल्यामुळे नागरिकांची कसरत. रायगड जिल्ह्यामध्ये आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा आलेला आहे. अलिबाग, मुरुड, पेण, रोहा तालुक्यामध्ये पावसाळा सुरू. गेल्या आठवड्याभरापासून रायगडामध्ये दडी मारली होती पावसाने. बीडच्या माजलगाव गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवरती. गायरान जमिनींवरती पवनचक्क्यांची उभारणी करण्यात आल्यामुळे निषेध. मानवी हक्क अभियानाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती इशारा मोर्चा. जळगावच्या धरणामध्ये पाणीपुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरे सेनेचा आरोप. भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी ढोल बजाव आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे कुडाळमधल्या माणगाव खोऱ्यातल्या 25 गावातला वीज पुरवठा खंडित झालाय. धाराशिवमध्ये 19 जुलैला 15 लाखाहून अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार. एक पेड मां के नाम, माझी वसुंधरा अभियान आणि हरित धाराशिव मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड. QR कोडच्या माध्यमातून वृक्षांची नोंदही होणार आहे. 29 जुलैला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या समाधीस्थळी बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. तसंच 2 ऑक्टोबरला राज्यभरातनं शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावरती धडक देणार. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. सांगलीच्या पलूसमधल्या वसगडे गावातील शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्याचा मोबदला मिळावा यासाठी उपोषण. धाराशिवमध्ये शासकीय जमिनीवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी ढोकी गाव बंद. वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यामुळे गावकऱ्यांचं आंदोलन. राज्यामध्ये 1,51,000 बालकं कुपोषित. यातील 17,000 बालकं मुंबईतली असल्याची मंत्री अदिती तटकरेंची माहिती. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे स्थानकावरच्या फलाटांची उंची वाढवणार. प्रवासी सुरक्षेबरोबरच चढ उतारासाठी सोय होण्याच्या दृष्टीने योजना. मध्य रेल्वेवरती 8 वर्षात 8,273 प्रवाशांचा मृत्यू. रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधनं पडून सर्वाधिक मृत्यू. ओला कंपनीचे राज्यभरातील 385 शोरूम्स बंद. ट्रेड सर्टिफिकेट नसल्यामुळे परिवहन विभागाची कारवाई. ओलाच्या 432 शोरूमपैकी केवळ 47 शोरूमकडे विक्री परवाना असल्याचं समोर. मुंबईच्या फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत न्यायालयाचे मुंबई पालिकेमध्ये ताशेरे. फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश. देशातली पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी 1 ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत. ही ई वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते JNPT आणि डोमेस्टिक क्रूज टर्मिनस ते JNPT या 2 मार्गांवरती चालू होणार आहे. ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटमधनं कोकेनची तस्करी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं कोकेनचा मोठा साठा जप्त. 62.6 कोटींचं कोकेन जप्त. हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल. उपचार वेळेवरती मिळत नसल्यामुळे रुग्णांना तात्काळ थांबण्याची वेळ. वर्ध्यामध्ये महिला रुग्णालयाची इमारत बांधून 4 वर्ष पूर्ण. मात्र आरोग्य सेवेतून नागरिक वंचित. लोकार्पण न करता रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप. रुग्णालयाच्या सेवेमध्ये आणण्यात अडचण काय? महिलांचा सवाल. हिंगोलीमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी पिकं धोक्यामध्ये. जिल्ह्यामध्ये 79% पेरण्या पूर्ण. मात्र पावसाची दडी. शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत. 6 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुलांचा तराफ्यावरनं प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या भीव धानोरातली भीषण घटना. फोनवर बोल नाही तर कुटुंबाला मारू या धमक्यांमुळे 17 वर्षाच्या मुलीची आत्महत्या. या प्रकरणामध्ये 3 जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणं अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावातनं 5.5 लाख किमतीच्या 10 चोरलेल्या दुचाकी जप्त. 1 गावठी पिस्तूल, 3 काडतुसं, धारदार चाकू हस्तगत. या प्रकरणी 4 आरोपींना अटक. अंमली पदार्थ प्रकरणामध्ये बाल गुन्हेगारांचं वय 16 वर्ष होण्याची शक्यता. तसंच गुन्ह्यास प्रवृत्त करणाराही ठरेल प्रमुख आरोपी. मुख्यमंत्री फडणवीसांचा विधानसभेत खुलासा. दिवा डम्पिंग ग्राउंड प्रकरण. ठाणे महापालिकेला 10 कोटींचा पर्यावरणीय दंड. हा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार आकारण्यात आलाय.
खासगी मेडिकल कॉलेजेसकडनं मनमानी शुल्क वसुली याविरोधात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिलं शुल्क आणि वेतन संकेतस्थळावरती जाहीर करण्याचे आदेश. नियम न पाळल्यास अभ्यासक्रमाची मान्यता रद्द होणार. परभणीमध्ये टीसीसाठी पालकाचा मृत्यू प्रकरण. 4 दिवसानंतरही संस्थाचालक दाम्पत्य फरार. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी जारी केला वॉन्टेड म्हणून प्रसिद्धीपत्रक. रायगडच्या अलिबागमध्ये दिशा समितीची बैठक संपन्न. केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी दिशा समितीवरती असेल. सरकार जिलबी आणि समोशासारख्या भारतीय पदार्थांवरती नियम बनवत असेल तर बर्गर, पिझ्झा आणि डोनटसारख्या परदेशी फास्ट फूडवरही कडक कारवाई करावी. खासदार मिलिंद देवरांची मागणी. महागाईने गाठला मागच्या 6 वर्षातला नीचांकी स्तर. अन्नधान्याच्या किमतीतील वाढ मंदावल्यामुळे महागाई नरमली. सलग 5व्या महिन्यामध्ये महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या 4% उद्दिष्टापेक्षा खाली आलाय. अहमदाबाद विमान अपघाताबद्दल AAIBच्या अहवालानंतर DGCAचा मोठा निर्णय. 21 जुलैपर्यंत सर्व विमानांच्या इंजिन इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील बोगद्याचं पहिलं दृश्य. 2.7 किलोमीटर भागाचं म्हणजेच 21 किलोमीटर बोगद्याच्या कामामध्ये यश. इलॉन मस्कची टेस्ला कंपनी आज मुंबईमध्ये पहिलं शोरूम उघडणार आहे. मॉडेल Y सह भारतामध्ये पदार्पणाची शक्यता. BKCमध्ये नवीन शोरूम. अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 11 दिवसामध्ये 2 लाख भाविकांनी घेतलं शिवलिंगाचं दर्शन. रविवारी एका दिवसामध्ये 20,000 भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद. खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाद्रांची ईडीकडनं पुन्हा चौकशी. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात चौकशी. काँग्रेस खासदार राहुल गांधी लखनौच्या MPMLA कोर्टामध्ये हजर राहण्याची शक्यता. भारतीय सैन्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावर अनुषंगाने राहुल गांधींवरती ठपका. युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवलं नाही तर दुय्यम कर लादणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाला धमकीवजा इशारा. दुप्पट कर लादणार. ट्रम्प यांचा रशियाला 50 दिवसांचा अल्टिमॅटम. अमेरिकेमध्ये न्यू जर्सीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान. पुरामुळे न्यू जर्सीमधील महामार्ग ठप्प तर रस्ते आणि विमान वाहतुकीवरही परिणाम.